23 जून रोजी मिलान फॅशन वीक मध्ये प्राडा ह्या जगप्रसिद्ध ब्रँडने कोल्हापुरी चप्पलचं प्रदर्शन त्या ठिकाणी केलं. त्यामध्ये कोल्हापूरचं, महाराष्ट्राचं किंवा आपल्या देशाचं काही नाव नव्हतं. त्यांनी त्या चप्पलावरती त्यांचा लोगो टाकला आणि त्याचं प्रदर्शन त्या फॅशन वीक मध्ये केलं. मागचे काही दिवस मी बघतोय अनेक लोक खास करून सोशल मीडियाच्या माध्यमातून याच्यावरती मोठ्या प्रमाणात आवाज स्वतःचा उठवत आहेत. आम्ही आज सन्माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना भेटायला आलो होतो आणि आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे की कोल्हापुरी चप्पल हे जिओग्राफिकली आयडेंटिफाईड चप्पल आहे. त्याचा जीआय टॅग अप्रूव्ह झाला होता 2019 साली आणि कुठलाही ब्रँड तो डिझाईन लेदर मध्ये करून स्वतःचं डिझाईन आहे म्हणून हे विकू शकत नाही. त्यामुळे आम्ही त्यांना निवेदन दिलं आहे की आम्हाला इथून पुढे त्या चप्पल जे प्राडा ब्रँडनी त्या प्रदर्शनात दाखवलं होतं त्याला नाव कोल्हापूरचं मिळावं. त्याचबरोबर आम्ही काही डेटा अनालिसिस केलं तेव्हा आम्हाला कळालं की प्राडा ह्या ब्रँडचे जे काही फुटवेअर आहे 2023चा त्यांचा सेल 7,000 कोटी रुपयांचा होता. त्यामुळं ह्या चप्पल आता जी विक्री ते करत आहेत त्या चप्पलाची किंमत जवळजवळ 1 ते 1.5 लाख रुपयाच्या आसपास असणार आहे. तर त्या चप्पलातनं मिळणारं जे उत्पन्न आहे त्याची रॉयल्टी म्हणून गेले वर्षोनवर्ष राबणारे आमचे कोल्हापुरी चप्पल बनणारे कारागीर जे आहेत त्यांना त्याची रॉयल्टी मिळाली पाहिजे. अशी आम्ही 2 मागण्या सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे केली आहे. आनंदाची बातमी अशी पण आहे मुख्यमंत्री महोदयांना त्या पूर्ण विषयाचा गांभीर्यता माहिती आणि तिथल्या तिथंच त्यांनी त्यांच्या टीमला सूचना दिल्या की ह्यावरती तातडीने कारवाई व्हावी आणि कोल्हापूरच्या लोकांना, कारागिरांना त्यामध्ये न्याय मिळावा.